कुठल्या तोंडाने तुम्हाला भेटायला येऊ हेच कळत नव्हते। आपली बाजू इतकी भक्कम असून सुद्धा आपल्याला जामीन मिळाला नाही। आय मीन मी मिळवून देऊ शकलो नाही। त्याकरता तुमची माफी मागतो बळवंतराव। माफी कसले मागताय? बसा या। कसं आहे, परांजप्यांच्या अटकेच्या रंगीत तालमीनंतरच वारे कुठल्या दिशेने वाहत आहे त्याचा अंदाज आलाच होता आपल्याला। मुळात काय ये न केन प्रकरण मला यात गोवायचेच, कोर्टात हजर करायचेच, आणि काहीही झाले तरी कायद्याच्या आधाराने सुटका होऊ द्यायचीच नाही। हे सगळे आधीच ठरलेले असताना तुम्ही कितीही प्रयत्न केले, अगदी कितीही युक्तिवाद केला तरी त्यांनी काही हासिल होणार नव्हतेच, जामीन मिळणार नव्हताच। तुम्ही याचे शल्य बाळगू नका। ऐका, असे जरी असले तरी ब्रिटिश कायदा पाळणारे आणि कायद्याचा आदर करणारे आपण जर आपला युक्तिवाद जोमाने मांडला, साक्षीदार उभे केले, सरकारचं जे काही म्हणणे ते खोडून काढलं, तर आपण अजूनही जिंकू शकतो। म्हणजे मी ते करू शकतो असं मला वाटतं। बळवंतराव, तुम्ही विश्वास बाळगा। हा, आजचा दिवस आपला नव्हता, पण उद्या आपण जेव्हा परत कोर्टात उभे होऊ तेव्हा जिंकायच्या तयारीनेच। हा, बस तुम्ही इतक्यात माघार घेऊ नका, बस इतकंच सांगायचंय मला। माघार घेण्याचा प्रश्नच येत नाही। मुळातच ही लढाई जिंकण्याच्या उद्देशाने सुरू केलेली आहे, त्यामुळे हार मानायची नाही। जिंकणे हा एकमेव पर्याय। तुम्ही काय, मी काय, किंवा संबंध हिंदुस्थान जिंकणारच। वा, तुमच्याकडनं याच उत्तराची अपेक्षा होती बळवंतराव। तुमच्या या आशावादाने मला एक वेगळंच बळ आलंय। आता तुम्ही बघाच, उद्या कोर्टात साक्षीदाराला आणि वकिलाला त्यांच्याच शब्दात अडकवून आपल्याला हवे त्या बाजूने वक्तव्य कसं वदवून घेतो ते बघाच तुम्ही। बळवंतराव, तुम्हाला जर माझ्यावर विश्वास नसेल तर तुम्ही दुसऱ्या वकिलाचा विचार नक्कीच करू शकता। त्यात माझी काहीच हरकत नाही, कारण तुम्ही तुरुंगात न जाणे हे माझ्याकरता सर्वात जास्त महत्वाचं आहे। बाकी खटला कोणी का लढे ना, इन्शाअल्लाह जीत आपलीच होणार आहे। जिना, देशातला सगळ्यात हुशार वकील इथे माझ्या समोर या क्षणी उभा असताना मी आणखी कुणाकडे कशात जाऊ? तुमच्या ज्ञानावर, वकिली चातुर्यावर मला 100% खात्री आहे। माझे मत जरा निराळे आहे। काय मत आहे बळवंतराव? मोकळेपणाने बोला। बघा, तुमच्यासारखा लोकनेता तुरुंगात राहणे हे आपल्या देशासाठी, स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी हिताचं नाहीये। माझ्याकडनं जे जे होईल ते सगळे प्रयत्न मी करणारच, पण तुमच्या मनात काय हे मला जाणून घ्यायचंय। तुमचं मत काय आहे हे मला जाणायचंय। केवळ वकिली डावपेचांवर माझी सुटका होता कामा नये। म्हणजे कहना क्या चाहते हो आप? हे प्रकरण आता पुढच्या थराला गेलेलं आहे। जनता सुजाण झाली आहे। या खटल्याची राजकीय बाजू त्यांच्यासमोर स्पष्ट व्हावी असे वाटते मला। हरकत नाही,
म्हणजे ही संधी हात न जाऊ न देता लोकांमध्ये जो असंतोष पेटलाय तो विधायक मार्गाला योग्य दिशेला घेऊन जाण्याची हीच वेळ आहे असं म्हणायचंय का तुम्हाला? अगदी बरोबर. म्हणूनच मी एक फार महत्वाचा निर्णय घेतलाय. कुठला? हा खटला मी स्वतःच लढेन. पण का बळवंतराव, तुम्ही जर फीमुळे बोलत असाल तर मी रिक्वेस्ट खटला कोणीही लढवला तरी निकाल जो लागायचा तोच लागणार असेल तर मग मीच खटला का लढू नये? मीच जरा खटला चालवला तर किमान मला सरकारी पक्षाकडून जे वधवून घ्यायचंय ते तरी घेता येईल. लक्षात घ्या, रँड प्रकरणाच्या वेळेस संपूर्ण हिंदुस्थान माझ्यासाठी एकजूट झाला होता, तरी ठपका लागायचा तो लागलाच, शिक्षा व्हायची ती झालीच. पहिल्या राजद्रोहाच्या खटल्याच्या वेळेस जनतेने माझ्यासाठी निधी गोळा केला होता. ऋण आहे माझ्यावर जनतेचे, आणि ते आजन्म राहतील तसेच. त्या खटल्यांच्या वेळी माझे वय तरुण होते. आता जनतेकडून निधी उभा करणे उचित वाटत नाही, शक्यही नाही. बरं, आता माझ्या वयाला उतरती कळा लागली आहे, दिसू लागले मला. निसर्ग नियमानुसार हा परतीचा पश्चिमेकडचा प्रवास सुरू झाला. बळवंतराव, ही निर्वानिर्वीची भाषा का करताय तुम्ही आता? अहो, यावेळेला तुमच्यासारख्या नेत्याची देशाला नितांत गरज आहे. ते काही नाही, तुमचा खटला मी लढणार. जिना निर्वानिर्वीची भाषा नव्हे, तुम्ही देखील लक्षात घ्या. मला अडकवण्यासाठी केलेली ही सगळी जय्यत तयारी मला कळूच नाही. इतके काही कच्चे खेळाडू नाही आपण, सगळं समजतंय. आणि निकाल ठरवून मग जर खटला लढला जाणार असेल तर होऊन जाऊ द्या. हे या संकटालाही सामोरे जाऊ. आता जे होणार आहे त्यासाठी मी तयार आहे. मुझे मैसेज मिला, इतना अर्जेंट क्यों बुलाया है? आइए, आपको तकलीफ देने की एक खास वजह है. उस तकलीफ का नाम है टिळक. क्यों? क्या हुआ? टिळकांना अटक केल्यानंतर जनतेत प्रक्षोभ होण्याची शक्यता लक्षात घेऊन जो काही बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे त्यासाठी चर्चा करायला तुम्हाला इथे बोलवलेलं आहे. पता नहीं ये तिलक नाम की तकलीफ बड़ा पीछा कब छोड़ेगी? मुंबई शहरात विशेष बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. या इथे साधे पोलीस असतील, इथे घोडेस्वार असतील, या बाजूला इथे युरोपियन पोलीस असतील, आणि इथे या मोक्याच्या ठिकाणी लष्कराची एक तुकडी वेळ आली तर तयार ठेवलेली आहे. टिळकांना खटल्यासाठी तुरुंगातून उच्च न्यायालयात नेताना कुठलाही दंगा होऊ नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आलेली आहे. इतने बंदोबस्त में किसी की हिम्मत नहीं होगी कुछ भी करने की. एक आणखीन खबरदारी घ्यायची आपल्याला. आपल्याला टिळकांना आदल्या दिवशी रात्रीच इकडून तिकडे न्यायचंय. लोकांना काही कळायच्या आतच हे काम झालं पाहिजे. फिर भी अराउंड 11:30 कोर्ट का कामकाज शुरू होगा. अप्रोक्सीमेटली 8 और 9 AM लोगों की भीड़ वहां होनी शुरू हो जाएगी. पता नहीं इस तिलक में क्या जादू है. लोग चुंबक की तरह इसके पीछे लग जाते हैं.
मिस्टर टिळक, तुम्हालाच तुमचा खटला लढायचा आहे या तुमच्या निर्णयावर तुम्ही ठाम आहात? होय. My lord, Mr. Tilak has been charged for sedition. Article published in Kesari dated 12th May under section 124A and editorial published on 9th June titled Hey Upay Tikhudnavet under section 124A and 153A. जज साहेब, माझ्यावर ठेवलेले आरोप मला अजून स्पष्ट सांगितलेले नाही. नेमकी कोणत्या शब्दांबद्दल कोणत्या वाक्यांबद्दल हरकत आहे हे मला स्पष्ट केलेले नाही. ते मला जर समजले तर मी अधिक सुलभ मुद्दे मांडू शकीन. देशाचे दुर्दैव and Hey Upay Tikhudnavet. देशाचे दुर्दैव आणि हे उपाय टिकाऊ नाहीत. ठीक आहे जज साहेब, या सगळ्या आरोपांबाबत मी निर्दोष आहे. मात्र केसरीचा मालक, संपादक आणि प्रकाशक म्हणून खटल्यात दाखल केलेल्या सगळ्या लेखांची जबाबदारी मी अंगावर घ्यायला तयार आहे. सारे खरखा एक एक कमरा एक एक अलमारी छान मारो. कुछ भी छूटना नहीं चाहिए. Just go and search everywhere. ताई, अहो तो डॅनियल बघा, घरात वादळासारखं फिरतोय. अगदी पुस्तकं, सामान सुमान सगळं विखरून पडलंय. हो, उच्छाद मांडलाय त्याने. बर, मग घरात एवढं सगळं घडतंय आणि तुम्ही अशा शांत कशा? मग मी काय करावं अशी अपेक्षा आहे तुमची? ते झडती घ्यायला आलेत, त्यांना झडती घेऊ दे. या घरात त्यांना सापडेल असं स्फोटक दुसरं काही नाही. जे होतं ते यांचं विचार करणारं डोकं, ते तर त्यांना कधी ताब्यात घेता यायचं नाही. मग मी कशासाठी हताश होऊ?
I haven't found anything in Kesri office, but I'll definitely find something here. काय हो, काही लाज शरम काही आहे की नाही तुम्हाला? नाही असं परवानगी शिवाय घरी याल आणि आमच्या घरातल्या कपड्यांना असा बेधडक हात लावाल? अहो, साध्या सरळ माणसाचं घर आहे हे. काय समजलात काय तुम्ही? चला निघा, द्या सोडा ते. सोडा म्हणते ना, सोडा. तुम्हाला हटकणारा कोणी नाही म्हणून भलतं चलतं धाडस करू नका, नाहीतर